वेलकम टू बाजार बेसिक्स। या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप लॉस ट्रिगर आणि लिमिटबद्दल समजून घेऊया, ज्याने तुम्ही मार्केट्सच्या शार्प रायझेस आणि डिक्लाइनचा फायदा घेऊ शकता। जर एखादा स्टॉक विकत घेताना त्याची किंमत 100 रुपये आहे आणि तुमच्या विश्लेषणानुसार ती प्राइस 110 रुपये टच करून 120 रुपयांपर्यंत वाढेल, तर तुम्ही 110चा स्टॉप लॉस ट्रिगर आणि 111ची स्टॉप लॉस लिमिट सेट करू शकता। जेव्हा स्टॉकची प्राइस तुमच्या स्टॉप लॉस ट्रिगरला हिट करेल, तेव्हा ती ऑर्डर ॲक्टिवेट होईल आणि लिमिट हिट झाली की एक्झिक्यूट होईल। स्टॉप लॉस लिमिट प्राइसच्या ऐवजी तुम्ही ऑर्डरला ॲट मार्केट प्राइस एक्झिक्युशनसाठी पण सेट करू शकता। याने तुमची ट्रिगर प्राइस हिट होताच करंट मार्केट प्राइसला ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल। तर सडन स्टॉक मुवमेंट्स एक्सपेक्टेड असतील तर स्टॉप लॉस ट्रिगर आणि लिमिट्स यूज करा। अशाच अजून स्मार्ट ट्रेडिंग टूल्सबद्दल समजून घेण्यासाठी आय बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट कोणता कॉन्सेप्ट जाणायचा आहे।